सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, आज रात्री आणि मध्यरात्री देखील आपल्याला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळेल। राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे। काही भागांमध्ये सध्या पाऊस देखील चालू आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात महत्त्वपूर्ण माहिती। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आपण या ठिकाणी बघू शकता, आज रात्रीला आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या बहुतांश भागांमध्ये आज रात्री मोठ्या पावसाची शक्यता असेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज रात्री मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रात पहिले स्थान नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागांमध्ये भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, आज रात्री मध्यरात्रीला आपण या ठिकाणी बघू शकता विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। यामध्ये आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, एकंदरीत विदर्भाच्या सर्वच भागांमध्ये आज रात्री मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, उद्या देखील आपल्याला उद्याच्या दरम्यानचा अंदाज पाहिला असता उद्या दुपारनंतर कोकणपट्टा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात मोठा पाऊस पाहायला मिळेल। त्यानंतर 10-11 जून रोजी राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।